मैदानाच्या आत दाखल झाले जांभळवाडी नाही ह्याच्याकडनं वैयक्तिक पहिला दोनवरची माज असेल पण ते लगेच सामना स्टार्ट करा. दोनवरची माज असताना सलामीची जोडी मैदानाच्या आत दाखल झाले. जगदीश भोई स्ट्रायकिंग गेटवरती स्ट्रायकिंग गेटवरती शिवाजी घोडकाचे मार्करची गौर कामत संघाकडून सुमितला पाहतोय. पहिला बॉल सुमित पहिला चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा होता त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न इथून होईल एक धाव खेळणं स्वतःच्या अनेक संघाचा एक धावसंख्येनं खातो पण एक धाव फलकावरती पाहतोय. तर पहिल्या बॉलवरती एक धाव खर्च सुमित गोलंदाज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु धावबाची संधी होती की थोडीशी लेट आली. खऱ्या अर्थानं इथं एक धाव होईल पूर्ण 2 धावा ऑन दी स्कोर बोर्ड विदाउट लॉस ऑफ 0 विकेट. चला गोलंदाजी तळाकवरती सुमित गोलंदाज तयार झालाय. 2 बॉलवरती 2 धावा खर्च केल्या. तिथून मात्र फटका फसलाय. छोटा यष्टीरक्षक झेलच्या खाली तिथून मात्र धक्का क्रमांक 1 लागला तो जांभळवाडी संघाला. जगदीशच्या पारीजांचा पहिला धक्का बॅट्समन आउट. जगदीशच्या पारीजांचा बॅक टू दी पवेलियन. बॅटर मैदानाच्या आत दाखल रितेशला पाहतोय. खऱ्या अर्थानं दोन्ही धावसंख्येवरती पहिला धक्का लागलाय जांभळवाडी संघाला. जगदीश याच्या स्वरूपात धक्का क्रमांक 1 लागलाय. सुमित गोलंदाज तयार. मोठा फटका रितेशच्या बॅट मधून परंतु स्लिपच्या क्षेत्ररक्षकांना टिपले जाईल आणि बॅट्समन आउट. इथून धक्का क्रमांक 3 आल्या पावली मैदानाच्या बाहेर काढलाय. हाय झवली तुम्ही हे घेता वैताग बोर्डर नाही ना पाणी गेलं या तर काय फरक पडत नाही. बसू ना नऊ बॅटर मैदानाच्या आत दाखल झालाय. मचिंद्रला पाहतोय. दलिंदरला मचिंद्र स्ट्रायकिंग हेड मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतो. बाडानी बॉलचा संपर्क नाही. सरळ बॉल यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू 5 चेंडू फेकले. अद्याप 2च धावा खर्च केल्या सुमित या गोलंदाजांना. गोलंदाजी करत असताना अगदी 2 धावा खर्च केल्या सुमित या गोलंदाजांना. डबल 5 चेंडू फेकले. ते पहिल्या षटकातील 2 गाड्यांना बाद केलं. रितेश आणि जगदीश हे पवेलियनचा रास्ता पकडला. तो जगदीश आणि रितेश या 2 फलंदाजांना आता बाद आणि बॉल झालाय सरळला. काय रे चेसिंग आहे सीमारेषेच्या दिशेनं बॉल फरार. धावा मिळतील 4. आलाय नशिबाचा पहिलेच राऊंड आहे ना पहिले जांभळवाडी संघासाठी. एकूण धावफलक जाऊन पोहोचलाय 6 अंकावरती. घरी
फलंदाजांना अगदी 2 फलंदाज बाद केले. अगदी 6 धावा खर्च केल्या आणि पहिल्या षटकात आणि 2 फलंदाजाला बाद केलं. चला पंच सामना स्टार्ट करा. खूप विलंब करता पंच लगेच सामना स्टार्ट करा. पहिल्या षटकात अगदी 6 धावा खर्च केल्या सुमित गोलंदाजानं. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक योगेश गोलंदाजी मार्कवर. खराब चेंडू फेकला योगेशच्या गोलंदाजांना. खूप बाहेर जाणारा बॉल पण त्याने पाहिलं फिरलं या बॉलला आणि सरळ वाईट गोष्ट केलं. कबंतर धाव. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न असफल ठरला. शिवाजी हा फलंदाज. बाद आणि बॉलचा संपर्क नाही. सरळ बॉल यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. खऱ्या अर्थानं स्लो बॉल फेकताना पाहतो योगेश या गोलंदाजाला. जबरदस्त 2 दिवशी झाले होते. 4 चेंडू बाकी असतील. 4 चेंडूत किती धावा टोकणार शिवाजी हा फलंदाज. वाईट चेंडू खऱ्या अर्थानं खराब गोलंदाजी. चौथी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु चौथी धाव घेण्याचा प्रयत्न फसला आणि फलंदाज झालाय बाद. वाईट चेंडू. एक अवंतर धाव. 9 धावा धाव फलकावर. 9 धाव संख्येवरती तिसरा धक्का मच्छिंद्रच्या बारीकांचा. चला सतरक्षण लावा लगेच. सतरक्षण लगेच लावा. नऊ धावा. हा वाईट चेंडू तरी पण 9 धावा. एक शॉट लिधी ना 2 व्हाईट. तरी पण एक शॉट 2 व्हाईट नाही रन. 9 धावा धाव फलकावर. योगेश गोलंदाजीसाठी तयार झालाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल समजत नाही फलंदाज शिवाजी याला. बाद आधी उघडतोय. बॉल नंतर यष्टीरक्षकाच्या हातात विसावतोय. स्लो बॉल फेकताना पाहतोय आपण गोलंदाज योगेश याला. डॉट बॉल निर्धाव चेंडू फेकलाय गोलंदाज योगेश याने. 9 धावा धाव फलकावर. खऱ्या अर्थानं 3 चेंडू आता बाकी असतील. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा डॉट बॉल. पुन्हा एकदा निर्धाव बॉल. कोणत्याही पद्धतीनं हा फलंदाज बाद नसेल. पण फलंदाज बाद नाही. 9 धावा धाव फलकावर. 4 चेंडूची झाली आतापर्यंत एक आणि हा फलंदाज बाद. फलंदाज बाद. शिवाजीच्या बारीकांचा इथून लागेल जवळपास तो त्रिशाला उद्ध्वस्त करून घेतला शिवाजी या फलंदाजांना. शेवटचा बॉल शिल्लक.
दाढ येते तर जाम दुखायला लागते रे दाढ रे न्यू बॅटर मैदानाच्या आत दाखल झालाय सुभाष. सुभाषला बाधे न्यू बॅटर. शेवटचा बॉल खऱ्या अर्थानं नऊ धावा. योगेश गोलंदाज तयार. थोडे सरसवून हा फटका लॉंगॉफच्या दिशेनं सुमित होता त्या ठिकाणं टिपली झेल. बॅट्समन आऊट आला पाहिजे. मैदानाच्या बाहेर धाडलाय ते बॅट्समन सुभाषाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा फलकावर 10ची गरज विजयासाठी गैर कामत संघाला. चला आपण लगेच या जांभूळवाडी संघ लगेच या. सिरीज नाही ना तवाची ना. चला जांभूळवाडी संघ लगेच धराचं ना. यानंतरचे मॅच असेल वंजरवाडी संघाचा कर्णधार आणि सारसाई संघाचा कर्णधार. टॉस करण्यासाठी या समालोचन कक्षाकडे वंजरवाडी संघाचा कर्णधार सारसाई संघाचा कर्णधार आलाय का? आला असेल तर या लवकर. सारसाई संघ हॅलो गोलंदाज तयार. जगदीश आणत रे. अजून एक मोठा फटका. मा जिंकले 2 बॉल वरती 2 षटकार. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. योगेश या मॅचचा मॅन ऑफ द मॅच योगेश ज्यानं गोलंदाजी करत सारसाई संघाचा कर्णधार आला असेल तर या. त्याचबरोबर वंजरवाडी संघ आपला देखील कर्णधार पाठवा.